यवतमाल के इस्तारी नगर खापरी इलाके में एक महिला की संदिग्ध परिस्थितियों में मौत से सनसनी फैल गई है। मृत महिला की पहचान प्रीति सचिन डाकरे के रूप में हुई है, जो पिछले कुछ वर्षों से यहां पर किराए पर रह रही थी। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया है। जानकारी मिलते ही घाटंजी पुलिस मौके पर पहुंची और शव को कब्जे में लेकर जांच शुरू कर दी। घटना इस्तारी नगर खापरी की है, जहां 28 वर्षीय प्रीति डाकरे का शव उनके ही घर में संदिग्ध हालत में पाया गया। प्रीति के पति की मृत्यु 9 साल पहले ही हो चुकी है और वे सरला मड़ावी नामक महिला के मकान में किराए से रहती थी। पुलिस ने शक के आधार पर एक संदिग्ध आरोपी को हिरासत में लिया है और उससे पूछताछ जारी है। फिलहाल पुलिस यह पता लगाने में जुटी हुई कि प्रीति की मौत हत्या है या आत्महत्या, और अगर यह हत्या है तो इसके पीछे की वजह क्या हो सकती है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया और आगे की जाँच जारी है। नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा। काल रोजी घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत घाटंजी शहरामध्ये एक महिला ज्यांचं नाव प्रीती सचिन डाकरे यांचं प्रेत आपल्याला त्यांच्या घरामध्ये आढळून आलं होतं। सदरचा जो मृत्यू आहे हा प्राथमिकदृष्ट्या थोडासा संशयास्पद असल्या कारणाने आपण सदर मयत महिला यांचे वडील हनुमान गोविंद बदकी यांच्या तक्रारीवरून पोस्ते घाटंजी येथे अकस्मात मृत्यू दाखल केलेला होता। सदरच्या महिलेच्या प्रेतावरती काल रोजी शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं होतं आणि सदरच्या अकस्मात मृत्यूचा आपण अधिक तपास केलेला असता आज आपल्याला तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ज्या मृत महिला आहेत त्यांचे आणि या गुन्ह्यातील जो संशयित आरोपी आहे शैलेश अजय नेवारे यांचे मागील काही दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि सदरच्या ज्या महिला आहेत मयत महिला ह्या आरोपीकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होत्या, मागणी करत होत्या, परंतु सदरच्या आरोपीचं हे दुसरीकडे लग्न ठरलेलं असल्यामुळे आणि त्याला सदर महिलेसोबत लग्न करायची त्याची इच्छा नसल्याकारणाने त्यांनी सदर महिलेचा जो आहे हा खून केलेला आहे। त्यामुळे सदरच्या प्रकरणाबाबत आज रोजी पोलीस स्टेशन घाटंजी येथे आपण भादवी कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे ते घाटंजी पोलीस स्टेशन येथील PSI पंडित हे करत आहेत। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे हे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरडकर आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। धन्यवाद।